मध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये आता चौथ्यांदा वाढ झाली आहे। मुंबईमध्ये पेट्रोल 2 रुपये 72 पैशांनी महागलंय। डिझेलच्या दरामध्ये 2 रुपये 81 पैशांनी वाढ झालेली आहे। गेल्या 12 दिवसांमधली पेट्रोल डिझेलच्या दरांमधली ही चौथ्यांदा वाढ म्हणावी लागेल। दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 102 रुपये 12 पैसे, डिझेल 95 रुपये 20 पैसे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। प्रदीप, दिवसेंदिवस आपण पाहतो की पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ जी आहे ती होताना पाहायला मिळते। पुण्यामध्ये काल पेट्रोल जे आहे ते 108 रुपये पैशांवरती होतं, मात्र सध्या पेट्रोल जे आहे ते 111 रुपये 48 पैशांवरती पोहोचलेलं आहे। दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ जी आहे ती होताना पाहायला मिळते। जवळपास 2.5 रुपयांची वाढ जी आहे ती पेट्रोलच्या दरामध्ये झालेली आहे। सध्या आपण पुण्यातला जर भाव पाहिला तर 111 रुपये 48 पैशांनी पेट्रोल जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। काल 108 रुपये 76 पैशांवरती हे पेट्रोल होतं, मात्र सर्वसामान्यांना जो आहे तो दिवसेंदिवस इंधन दरवाढीचा फटका जो आहे तो सहन करावा लागतो। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की इंधन भरण्यासाठी या ठिकाणी काही पुणेकर आलेले आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत, कारण दिवसेंदिवस जी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ होते त्याचा फटका थेट सर्वसामान्यांच्या अर्थकारणावरती होताना पाहायला मिळतोय। जवळपास या आठवड्यातली चौथी पेट्रोलची ही दरवाढ जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते। काका, दिवसेंदिवस पेट्रोल वाढत चाललंय, 2.5 रुपयांनी पेट्रोल वाढलं। आता आमची हालत व्हायला लागली ती गाडी वापरायची का नाही चौथी वाढ आहे आतापर्यंतची आठवड्यातली। 4 वेळेस पेट्रोल हो 40 वाढ आता परवडणार आहे का हे सगळं? नाही ना। दुसरे देखील पुणेकर आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। काका, आतापर्यंतची ही चौथी दरवाढ आहे, पेट्रोलची दिवसेंदिवस दरवाढ होते, परवडणार आहे का? शक्य आहे का परवडणं? त्या प्रमाणात पगार वाढत नाही, उत्पन्नाचे स्रोत वाढत नाहीये, बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि इकडे महागाई वाढत चाललेली आहे। हे दोन्ही टोकातलं जे अंतर आहे ते भरून निघणार नाहीये। प्रदीप, बरोबर आहे। सर्वसामान्यांचा संताप आहे की उत्पन्न वाढत नाहीये, महागाई वाढत चाललेली आहे आणि पेट्रोलचे वाढणारे दर म्हणजे सर्वसामान्यांचं कंबरडच मोडणारे आहेत। धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।